प्रकाश दादा, विजय पंडित, सुरेश दास आणि बजरंग बाप्पा हेच फक्त येऊन गेले तिथं. ते येऊन गेलेत, पण ते सत्ताधारी पक्षातले त्यातले बरेच आमदार आहेत. तुम्ही सुरेश दसांचा उल्लेख केला. येऊन गेले, पाठिंबा देऊन गेले, पण सत्ताधारी पक्षात असूनही त्यांच्याकडून काहीच होत नाहीये ना. पाठिंबा आहे त्यांचा, पाठिंबा बाकीच्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे ना. पाठिंबा देतायत तुम्हाला, पण ते सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांच्या हातात आहेत ना काही गोष्टी. मराठा समाजाचे 188 इथं, बाकीचे कुठे मेले का? ते 188 आमदार तरी करतायत काय? ते इतर पक्षाचे झोपलेत ते बाहेर घराच्या बाहेर नाही निघत. घराच्या बाहेर निघणार ते आता. सगळे घरामध्ये फिरताय. म्हणणं फक्त एकच आहे, त्यांचं म्हणणं आहे सर्व पक्षीय बैठक बोला, सर्व पक्षांचं म्हणणं मांडा. आम्हाला ते द्यायनात म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना. मग तुम्ही बी हेच बोला सांगायला लागलं. मग तेच जर करणार असते तर मग त्यांनीच केलं असतं ना. ह्यांना ह्या शासनाला निवडून द्यायची आम्हाला काय गरज होती? फडणवीस साहेबाला मुख्यमंत्री करायची आम्हाला काय गरज होती? पहिलं सरकारनं मग आम्हाला दिलं असतं ना. ते द्यायनात म्हणून तर तुम्हाला दिलं ना. आता तुम्ही म्हणता की सर्व पक्षीय बैठक बोला, त्यांचा विचार घ्या. त्यांचा विचार कशासाठी घ्यायचा? तुम्हाला निवडून दिलं ना, ते द्यायना म्हणूनच. आता तुम्ही याला सरकार बदल आमच्या आमदारामध्ये की नाही म्हणून ह्याचा गैरफायदा आहे घेतात. आमच्याच जर आता ते आमदार झाले तुम्हीच निवडून दिलेत ना ते आमदार. कुणी दिलेत? आम्ही दिलेत ना. त्यांचा विचार करावा लागणार आहे. आता आम्हाला जर त्यांनी सहकार्य नाही केलं तर आम्हाला त्यांचा विचार करावा लागणार आहे. Manikchand Oxyrich, proudly Indian.